11 चल इकडे जा मामा आहे. काय रे हे कोण आहे याडे? गाडी काढ गाडी काढ. नवीन नंबर प्लेट टाकतील. खर्च आहे खर्च. बाय बाय. समजा इटा लावू दे खाली ते ठेवू बघ करून दोघं म्हणलं तरी लावता येईल. कितीला असते एक नाही आर्यन भाऊ गाडी आहे मोठी पार्टी देणार लागते सगळ्यांना. आर्यन भाऊ नाही का ना रे, माझी गाडी आहे ती, तो फक्त मी ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर आहे. रामकृष्ण हरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आत्ता आज दुसरा दिवस आहे, मी सुट्टी घेतली. 2 दिवस झाले मी सुट्ट्या घ्यायला लागली. काल पण सुट्टी घेतली, आज पण सुट्टी घेतली. का आता थोडं बरं पण वाटत नव्हतं आणि असंच घेतलं. आता जाऊ द्या, आता उद्या संडे, उद्या तर सुट्टीच आहे लिगली. आणि आता चाललो आहे मी गावात. आर्यनचा फोन आला होता, सिस्टीम घेऊन जायचीच वाटते जगद्गुरू शाळेत. मागं आपण गेलो होतो जगद्गुरू शाळेत सिस्टीम घेऊन, तेव्हाचे ब्लॉग तुम्ही बघितले असतील. आता परत घेऊन चाललेलो आहे, तर बघा कंटिन्यू. आता निघतो मी, आवरले, आंघोळ वगैरे झाली, आता निघतोय. मागून आवाज येतोय म्हणून माझा आवाज काही क्लिअर येत नसेल तर करतो आता स्टार्ट. लय बडबड नाही करत, तर चला. तीस 35 भाचा आलाय. नाही म्हण नाही कर. केस आहेत मला, केस आहे, मी टाकला नाही. काय रे महिन्यात झालं रे. आता 11 चल इकडे जा मामा आहे. काय रे हे कोण आहे याडे? नाव काय का तुझा? होय होय जाऊ पालिकाला. मामा आहे का? घाबरले ते, याडा मामा. याला मामा आहे. सॉक्स कुठे चालले ते? सार्थक भवानी. टमटम घेऊन आलाय काय? गाडी काढ गाडी काढ. नवीन नंबर प्लेट टाकतील. खर्च आहे खर्च. टमटम आलाय. नाव काय ठेवलं रे? पोरगी का? आराध्य कस काय? आराध्य थांब, तोंड मागले थांब. नको का? तो म्हणते मा ब्लॉग घेतो या. रडत नाही रे. वाघ आहे वाघ. ए निलेचा भाचा आहे तो, कस काय रडन असला? अजिबात रडत नाही. निलेशचा भाचा आहे तो, कस काय रडन? त्याला जमली नाही म्हणा ना. त्या मोठ्याला आणाय पाहिजे. मोठ्या तो म्हणन ए गपकी बा. हा मामा आहे बा, इथं मामा थांबलाय. मामा घेतो ना. त्याला शिवाय दे. बारकं देतं का रे मोठं? ते जाऊ दे. चल ना, त्याला बॉम्बला लागले. चल चल ना. त्याला गा भरली. उघड ना झाकान. त्याला मी ब्लॉग काढतो, तुम्ही दोघं उचलून टाकून द्या. बाय बाय. पप्पी दे. राहिली होती, आठवत आहे का बिजली नगरला? पॅकअप ठावा चालू व्यासपाव ठाव.
मी घेतो गाडी. ओ बापू कुठे जायचंय? समजा राईटा लावू दे. खाली ते ठेवू करून दोघं म्हणलं तरी लावता येईल. हे चल हा तो काय करते? ते नाला गेला इटा घ्यायला. थांबा थांबा ब्लॉग येऊ द्या. ए दोघांचे कष्ट मागे एक जण लागेल जात वय आत वय जा जर तुम्ही इथलं. कोण जाणार कर ना ते चालू होते का बघू. करू का खटका? कर ना. शेल टाकलाय टाकलाय लाव ना ते. त्यात नाही टाकला बावळट वागलास. ऊन आणलं एक मीटर बघ ऊन बघ कसलं घाण ऊन आहे. धर धर लाव. कुठं लावायचं त्याच्यात माईक पुढे माईक टू बसलं का? माईक 2 आहे ना. बसलं माईक 2 पुढे दिली. किती लास्ट एक नाही एकच का आणलं. त्यांना म्हणलं होतं 2-2 तरी लावू. काय साखर सर म्हटलं वाटतं की एकच राहू दे. खालून सर्वांनी जोरदार क्लॅप करायचे आहेत. या ठिकाणी संतोष साखर सर, दीपाली मॅडम, गायकवाड सर व आमच्या प्रिन्सिपल या सर्वांना या ठिकाणी ग्राउंड सोबत संस्था स्थापन केली त्याचे खरंच मी मनापासून धन्यवाद मानते. की खरंच सगळेजण म्हणतात की यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, पण खरंच माझ्या बाबतीत हे चुकीचं झालंय. आज यशस्वी स्त्री मागे माझ्या पतिराजांचा हात आहे. खरंच मला खूप म्हणजे खूप सांग. वातावरण तापले. बघूया आणि त्यानंतर प्रतिक्रिया देत आहेत अश्विनी फाळके. इतिहास जगत गुरुचा नेहमी जिंकली आमची टीम आता आहे. कशा प्रकारे प्रदर्शन करतो आणि या ठिकाणी बोनस पॉईंट घेऊन आपल्या हरीशमध्ये दाखल पुन्हा आलेला आहे तो सौजन्य खांडेकर. बघूया आपल्या आयुषसाठी किती पॉईंट घेतोय. पॉईंट घेतोय किती घेतोय आणि जोरदार प्रदर्शन. तर या ठिकाणी आणि जो आपल्या संघासाठी काही करू शकणार नाही. पुन्हा आलेला आहे पालेकर. आज नको श्रेयस पालेकर
बघूया आपल्या आयुष्यासाठी किती पॉईंट घेण्यामध्ये येतोय. आणि जोरदार प्रदर्शन, पण कोणताही पॉईंट नाही. पॉईंट न घेता आपल्या हाऊस मध्ये दाखल झालेला आहे तो श्रेयस बालेकर. आणि जोरदार प्रदर्शन करण्यासाठी आलेला आहे दयानंद सुतार, अतिशय नावाजलेला खेळाडू. आणि या ठिकाणी शिकार करायला चटाक शिकार झाला तो दयानंद सुतार. दयानंद गेलाय तुला शिवानंद सुतार आहे. राशीचे खेळते असे शिवानंद सुतार. बघूया आपल्या आयुष्यात काय करताय. तर या ठिकाणी शिकार हो गया है. शिवानंद सुतारची शिकार श्रेयस बालेकर आणि गेलेला रोहित पवार. बघूया आपल्या आयुष्यासाठी किती पॉईंट घेतोय. आणि या ठिकाणी कॅप्टनची शिकार झालेली आहे आर्यन वर्सेस रवी. आणि पॉईंट गेलेला आहे काय कस काय झाली मॅच असावी तर अशी खेळणाऱ्याला बघणाऱ्याला नाही. इथून पुढच्या सगळ्या अशाच पद्धतीने झाल्या पाहिजे. अतिशय जोरदार प्रदर्शन करत ग्रीन हाऊसचा व्लॉग काढतो बोर्ड घालायचं चांगले व्ह्यूज जायला 200-300 व्ह्यूज आता पोरी असल्यावर जास्त असते. आम्ही असल्यावर कोण बोटाने येत मोहन पुरी दाखवायचंच बंद केलं हो. आता कमी यायला लागले. आता नुसतं सार्थक दाखवायचं. आता बघ आता तर सार्थक दाखवायचं. मग येतील का व्ह्यूज? हा मग येडा आहे काय. निघले का नाही? ए घे ना वायरी काढून. देत लवकर गुंडाळ. इथं गुंडाळ वायर इधर आणि मी व्लॉग कोण काढणार. सुडकू काढे थांबे एखाद कपाडा आधी खाली सर. हॅलो कर बंद चल. खटका कर बंद. नाईस नाईस. सुडकू काढ. उद्या करू उद्या. अरे भाऊ आता कॅम्प आहोत ना तसे झालंय आहोत पॅकअप करायचं मग न्यायचं तिथं बंद. पॅकअप गाईज पॅकअप बाय बाय बाय. पॅकअप गाईज पॅकअप. बिझनेस करायचा का पुढच्या? मग कसं वाटतंय. काय सांगू, लय कष्ट असते तू. खूप कष्ट बघा. इथनं आम्ही 2 सावड उचलून त्या गाडीत भरलेले आहेत. खूप कष्ट करतोय गाईज आम्ही पोटा पाण्यासाठी. आर्यन भाऊ गाडी आहे मोठी पार्टी देणार आहे. हा मग यावं काय. लागतंय सगळ्यांना. आर्यन भाऊ नाही गाणार रे. माझी गाडी आहे ती. तो फक्त ड्रायव्हर आहे. बरोबर सार्थकला बनवला असता पण त्याचे हात दुखते. हात दुखतात त्याचे. आपल्यासोबत असल्यावर हात दुखतात रे. दुसऱ्यांसोबत आहे ना काय सांगू तुला. फिरायला जायचं आता लवकरच. धप्पा सांगू नको. ए काय मग नवीन कंटेंट बघायला भेटणार तुम्हाला काहीतरी. ह्याच ते रोजचं फालतू बघून. हा तेच ना फालतू बघून वैतागले असतात तुम्ही. काय किती वैतागलेत लोक बघून. मी स्वतः जेवता बघून कंटाळलोय. तीच पोरगी दिसती 10 वेळेस. ती सॉरी वर्गी बाय बाय बाय. पॅकअप गाईस पॅकअप. पॅकअप. तर आलो घरी आणि आवरलंय आत्ता. म्हणजे जरा हातपाय धुतले फ्रेश झालो आणि आता चाललोय जेवायला चाललोय. कुठं चाललोय ते माहीत नाही. तिथे गेल्यावर तुम्हाला कळेलच ब्लॉगमध्ये बघा शेवटपर्यंत. आपलं साऊंड वगैरे लावून झालं. 8ला बंद केलं. 9 वाजले. आता 9 सव्वा 9 वाजलेले आहेत. आता जातो पटक्यान. आणि आपल्या गाडीतलं पेट्रोल संपलंय तर ती आरण्याची व्यवस्था घेऊन आलोय. आता पटक्यान जातो. तर बघा पुढं ब्लॉग कंटिन्यू.
ती वाटी घे ना. नाही कंपल्सरी त्यांना अटेंड करणं कंपल्सरी आहे. ते आम्हाला सेमिस्टरला सब्जेक्ट पाचशे नोट खरंच आहे आपल्याला. घे बरं. मला कितीला मागत होत माहिती एक जण 100 रुपयाला. 100 रुपये देतो म्हणला. चस्काव थांबे. ओजी बघू ना म्हैस आहे म्हैस. दाखव इकडे फिरव. ही नोट आहे गाईज आमच्याकडे. या नोट साठी कॉन्टॅक्ट करा. क्यूआर टाकतो इथं. याक इथं 5000 रुपये पाठवा मग जी नोट भेटेल तुम्हाला. दे इकडे माझ्याकडे माही झाली. कलेक्शन करणार आहे 5-5च्या नोटा. चालू झालं गेल्या ए पार्थ पण आलाय परत एकदा आपल्या ब्लॉग मध्ये. कसं वाटलं पण ब्लॉग मध्ये घेतलं मस्त ना. बब्बी पार्टनर वाला आता मला. नो पार्टनर ओनर. दिस मॅन इज व्हेरी फ्रॉडी मॅन. फ्रॉड मॅन. हर्षद माहिती लय पावर भेटते. बसले पार्कची गाडी चालू आहे. येल्ला टाक नाही एकदा. याला नाही यसला स्पोर्ट्सला. स्पोर्ट्स नाही यल मग लो डायरेक्ट टायराला पावर भेटते. हा का. बरोबर आहे ना पार. आर्यनला सवय नसतं असले छोट्या मोठ्या. बरं डायरेक्ट खाली लांडक. काय पिकअप भेट. पिकअप मग हे थांब ना. अरे बघते एकदा. काय अरे पावरच नाही. अरे मग एवढा चढ आहे भाऊ गाडी. थांब आता. पोलीस अरे फरक आहे बरं का. फरक आहे नाही एवढा पण नाही. अरे मग गाडीचं वय झाले मला. त्या काळात ऑटोमॅटिक गाडी होती. बुलेटची साईज बघितली का? अरे माझी गाडी तेच ठेवली. छोटी आहे का. बुलेटची साईज बघ. छोटी आहे ना. मोठी आहे. ते मोठी आहे. बघ ना खालची बघ. भाऊ पण क्वालिटी हाईटला बारीक आहे. हाईट छोटी. दे ना तिच्यात. अरे काय नाही रे बाबा. बॉल कुठे गेला रे. खाली पाडला. आणि सेकंड आहे फक्त. सेकंड गिअर म्हणजे सेकंड गिअरला राहते गाडी फक्त. टाक ना. सेकंडला पळती फक्त. पृथ्वीच्या गाडीला नाही का सेम आहे. ऑटोमॅटिक आहे का पृथ्वीची. सेम गिअर बॉक्स सेम.